नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं टेक्स्ट बुक सुपर कोचिंगच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रामुख्याने या ठिकाणी निबंधाच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी जमलेलो आहोत. निबंध आपल्याला मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून, म्हणजे आता मी राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून बोलत आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून निबंध आता खूप महत्त्वाचा बनून गेलेला आहे, कारण की 250 गुणांसाठी तुम्हाला निबंध विचारला जाणार आहे. म्हणजे निबंध विचारले जाणार आहेत, कारण की 2 निबंध असणार आहेत. तुम्हाला एकूण 8 निबंधाचे प्रश्न विचारले जातील. त्या 8 पैकी तुम्हाला 2 लिहायचे आहेत. म्हणजे सेक्शन ए मध्ये 4 निबंध आणि सेक्शन बी मध्ये 4 निबंध आणि प्रत्येक सेक्शन मधून तुम्हाला एक एक निबंध ह्या ठिकाणी लिहायचा आहे. बरोबर? सो लक्षात ठेवा, निबंध लिहित असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची या संदर्भात ह्या सेशन मध्ये आपण थोडक्यात माहिती तुम्हाला मी देणार आहे. त्याचबरोबर निबंधाच्या सुरुवातीला निबंधाचे महत्त्वाचे विषय, महत्त्वाचे टॉपिक ज्याच्यावरनं निबंध विचारले जाऊ शकतात, यावर त्या ठिकाणी मी बोलणार आहे. तो निबंधाचे 15 प्लस महत्त्वाचे टॉपिक, त्याचबरोबर त्या ठिकाणी निबंधाची प्रस्तावना कशी करायची, निबंधाच्या जो गाभा आहे, जी बॉडी आहे, त्यामध्ये काय लिहायचं आणि त्याच्या कन्क्लुजन मध्ये कशा पद्धतीनं कन्क्लुजन करायचं, या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करण्यासाठी जमलेलो आहोत. बरोबर? लक्षात ठेवा, निबंधामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब जर कोणती असेल, तर मी असं म्हणलं की तुम्ही निबंध लिहिण्याची प्रॅक्टिस किती करताय, ती सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. कारण की अल्टिमेटली तुमची प्रॅक्टिसच तुम्हाला परफेक्ट बनवणार आहे. जर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही लिहिण्याची प्रॅक्टिस नाही केली, तर ऑन दी स्पॉट त्या ठिकाणी तुम्हाला निबंधाची कितीही तुम्ही प्रॅक्टिस, बॉडी कशी लिहायची, प्रस्तावना कशी लिहायची, याची रिव्ह्यू बघून जा, तुम्हाला याचा फायदा होणार नाही. अल्टिमेटली तुम्हाला स्वतःची संरचना स्वतः विकसित करायची आहे निबंधाची. सो यासाठी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं निबंध इथून पुढच्या कालखंडामध्ये आपण हे संदर्भ सगळं 25च्या दृष्टिकोनातूनच बघत आहोत ना, तर तुम्हाला इथून पुढच्या कालखंडामध्ये जेवढे निबंध लिहिता येतील तेवढे लिहा. कमीत कमी 5 निबंधाचे विषय तरी लिहून जावा, जेणेकरून त्यातून एक जरी आला तरी त्या ठिकाणी तुम्हाला एक ऍडव्हान्स बेनिफिट त्या ठिकाणी मिळून जाईल. तर निबंधाचे काही महत्त्वाचे विषय मी तुमच्याशी शेअर करतो बघा, ते तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या आणि त्या संदर्भात या पुढच्या कालखंडामध्ये महत्त्वाचे विषय आणि त्या संदर्भाचा डेटा गोळा करणे ही तुमची प्रायोरिटी असली पाहिजे. महत्त्वाचे विषय, इम्पॉर्टंट टॉपिक्स ऑफ एसे. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा जर त्या ठिकाणी कोणता टॉपिक असेल, तर तो आहे तुमचा महिला सक्षमीकरणासंदर्भातचा. विमेन एम्पॉवरमेंट इन इंडिया. हाय चान्सेस की निबंध असू शकतो इथून. बरोबर? कारण की लक्षात ठेवा, यूपीसीचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर तुम्ही वारंवार बघितले, तर या ठिकाणावरनं निबंध विचारलेले आहेत. सो दॅट्स वाय. आणि महिलाचं एम्पॉवरमेंट, महिला सक्षमीकरण ही कोणत्याही सरकारची प्रायोरिटीच राहिलेली आहे. त्यामुळे याच्यावर तुम्हाला निबंध आलेले पाहायला मिळतात. ओके, आता पुढे बघा. दुसऱ्या क्रमांकाचा महत्वाचा टॉपिक मी कन्सिडर करतोय की नक्षलवाद किंवा नक्सलिझम. आता नक्षलवाद हा जो टॉपिक आहे, आपण महत्वाचा का कन्सिडर केलेला आहे, तर लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशभरामध्ये असेल, वेगवेगळ्या ठिकाणी जी नक्षलवादी मुवमेंट आहे, त्या मुवमेंटचे जे काही त्या ठिकाणी समर्थक होते, त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रत्याग केलेला आपल्याला पाहायला मिळतो. सो त्याचबरोबर देशाचे जे सध्याचे गृहमंत्री आहेत, यांनी सांगितलं होतं की 26 पर्यंत आम्ही देशामधून नक्षलवाद संपवून टाकू. आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेला नक्षलवाद खूप मोठी एक त्या ठिकाणी थ्रेट किंवा खूप मोठं आव्हान निर्माण मागच्या काही वर्षापासून करत आहे. सो याचा इतिहास, याच्या समस्या, याच्यावर त्या ठिकाणी सरकार काय करत आहे आणि आपले उपाय, या वे मध्ये तुम्हाला याचा डेटा गोळा करायचा आहे. सो हा करंट अफेअर्स मध्ये चर्चेत असलेला मुद्दा असल्यामुळे आपण याला त्या ठिकाणी महत्वाच्या टॉपिक मध्ये घेत आहोत. त्यानंतर तिसरा महत्वाचा टॉपिक आपण घेणार आहोत, जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन. आता जागतिकीकरण हा मुद्दा मी का घेतलेला आहे किंवा हा टॉपिक महत्वाचा आपण का कन्सिडर करत आहोत, तर लक्षात ठेवा, जगभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींचा अप्रत्यक्षरित्या फटका जगातल्या प्रत्येक देशांना बसत असतो. आता रिसेंट एक्झाम्पल जर घेतलं, अमेरिका, इस्रायल, इराण हे जे त्या ठिकाणी युद्ध सुरू आहे, याचा फटका भारतामध्ये एलपीजी सिलेंडरवर पडत आहे किंवा एलपीजी गॅस आपल्याला उपलब्ध होत नाहीये मुबलक प्रमाणामध्ये. मागच्या काही 2-3 वर्षामध्ये त्या ठिकाणी तुम्ही रशिया युक्रेन युद्ध बघता, रशिया युक्रेन युद्धाचा त्या ठिकाणी तेलाच्या किमतीवर भारतामध्ये परिणाम झालेला तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजेच आता जागतिकीकरण जे आहे, यामुळे जग हे खेळ बनलेलं आहे आणि त्याचे सकारात्मक ऍज वेल एज नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. म्हणजेच काय, तर लक्षात ठेवा, हा टॉपिक म्हणजे जागतिकीकरणाचे आतापर्यंत आपण सकारात्मक मुद्दे खूप बघितलेत,
पण जागतिकीकरणामुळे नकारात्मक अँगल सुद्धा त्या ठिकाणी जगासमोर आले पाहिजेत किंवा आपल्याला ते फील होत आहेत. तर ह्याच्या अनुषंगाने जे जगभरामध्ये सुरू आहे याच्या अनुषंगाने सामान्य माणसाला सुद्धा त्या ठिकाणी झळ बसत आहे. तो हा टॉपिक त्यामुळे आपण एक महत्वाच्या कॅटेगरीमध्ये टाकलेला आहे. आता काही कॉमन थीम जर आपण UPSC बघितल्या त्यामध्ये दारिद्र्य, यामध्ये परत उपासमार पण ऍड करतो मी, उपासमार, आरोग्याची समस्या, आरोग्य, त्यानंतर पुढे शिक्षण, शिक्षणामध्ये त्या ठिकाणी थोडा फोकस करा नैतिक शिक्षणाला, शिक्षणाचं होत असलेलं खाजगीकरण, बरोबर, शिक्षणामधल्या समस्या यामध्ये राहू द्या. त्यानंतर आपण बघू शकतो की लोकशाही हा सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचा टॉपिक आहे. डिक्लाइन ऑफ द लोकशाही, भारताच्या शेजारील देशांमधून लोकशाहीची त्या ठिकाणी झालेली अधोगती हा एक सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी तुम्ही यामध्ये बघू शकता लोकसंख्या सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. देशाच्या त्या ठिकाणी लक्षात ठेवा खूप साऱ्या आपण देशामध्ये प्रॉब्लेम्स बघतो त्या प्रॉब्लेमचं मूळ आपण लोकसंख्येला बघू शकतो, बरोबर. त्याचबरोबर त्या ठिकाणी पर्यावरण हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा असू शकतो. पर्यावरण, पर्यावरण आणि विकास यांच्यामधील संघर्ष, पर्यावरण आणि विकास यामधील यामधील संघर्ष. ओके, सो हा पण त्या ठिकाणी टॉपिक आपण एक महत्वाचा टॉपिक पण कन्सिडर केलेला आहे. त्याचबरोबर दहशतवाद, भारतीय राजकारणात वाढलेली जातीची भूमिका, धर्माची भूमिका, यातून उद्भवलेला आरक्षणाचा मुद्दा, यातून उद्भवलेला आरक्षणाचा मुद्दा. त्यानंतर मी म्हणतो की जात व राजकारण ह्या अँगलनं सुद्धा गोष्टी थोड्याशा डोक्यात राहू द्या की अशा पद्धतीने सुद्धा निबंध विचारले जाऊ शकतात. अजून महत्वाचा मुद्दा आहे समाज माध्यमे व प्रसार माध्यमे यांची त्या ठिकाणी भूमिका, समाज माध्यमे व प्रसार माध्यमांची, समाज माध्यमे व प्रसार माध्यमांची लोकशाहीमधील भूमिका, समाज माध्यमे व प्रसार माध्यमांची लोकशाहीमधील भूमिका किंवा देशाच्या अंतर्गत सुरक्षेमधील भूमिका. ओके, त्याचबरोबर बघा महत्वाचा टॉपिक म्हणून आपण त्या ठिकाणी AI ला सुद्धा कन्सिडर केलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI जो आहे हा सुद्धा त्या ठिकाणी येणाऱ्या कालखंडामध्ये एक महत्वाचा, जसे AI मधून आपल्याला फायदे पाहायला मिळतात तसेच AI पासून धोके सुद्धा पाहायला मिळतात किंवा AI मुळे समस्या सुद्धा उद्भवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यात मोठी समस्या जर कोणती असेल तर बेरोजगारी. AI मुळे उद्भवलेला, AI मुळे तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेली नवीन समस्या म्हणजे अनएम्प्लॉयमेंट. म्हणजेच काय तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला याचा अभ्यास करावा लागणार आहे. पुढचं त्या ठिकाणी बघा शेतकरी आत्महत्या, म्हणजे शेती संदर्भात टॉपिक, शेतकरी आत्महत्या. महाराष्ट्रामध्ये विशेष करून शेतकरी आत्महत्येचं प्रमाण मागच्या काही वर्षांमध्ये वाढत चाललेलं आहे. त्यामागची कारणे काय आहेत आणि त्यामागील असलेले विविध डेटा, विविध अहवाल, विविध समित्या, गव्हर्नमेंटचे असलेले विविध धोरणे आणि एवढं सगळं असून सुद्धा त्या ठिकाणी अजूनही शेतकरी आत्महत्येचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेलं असल्यामुळे त्यावर तुम्हाला शाश्वत उपाय सुचवायचे आहेत. ओके, आणि त्यानंतर त्या ठिकाणी भांडवलशाही एक टॉपिक घ्या, कॅपिटलिझम, आणि भांडवलशाहीमुळे उद्भवलेली आर्थिक विषमता, उद्भवलेली आर्थिक विषमता. आता हे टॉपिक समोर असताना तुम्हाला काय करायचं आहे तर यामधले 4-5 महत्वाचे टॉपिक पिक करून त्याच्यावर निबंध लिहायचा प्रयत्न करायचा आहे. मग ह्याच्यावर तर कंपल्सरी महिला आरक्षण, नक्षलवादावर कंपल्सरी निबंध लिहू शकतो तुम्ही. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही आरक्षण आणि समाज माध्यमे, प्रसार माध्यमे, AI हे जे टॉपिक्स आहेत ह्या 5 ते 6 टॉपिकवर तुम्ही कंपल्सरी निबंध लिहा. आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपला काय करायचं लक्षात ठेवा तर आपल्याला प्रामुख्याने या उरलेल्या निबंधावर डेटा गोळा करायचा आहे, बरोबर. म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये विदा हा शब्द वापरतो.
जर तुम्ही एक दिवस नीट व्यवस्थित बसलात तर याच्या संदर्भाचे कोटेशन्स, या संदर्भाचे अहवाल, न्यायालयीन खटले, त्यानंतर या संदर्भात असलेला विविध डेटा, सेकंड ERC, त्यानंतर नीती आयोग असेल, प्लॅनिंग कमिशन असेल, वेगवेगळ्या महत्वाच्या इम्पॉर्टंट व्यक्तींनी सांगितलेले त्या ठिकाणी कोड्स किंवा त्या व्यक्तींनी विशेष त्या ठिकाणी मांडलेले डेटा, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. लक्षात ठेवा. उदाहरणार्थ न्यायालय संदर्भात ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेचा अहवाल आहे की भारतामध्ये न्याय व्यवस्था त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेनंतर सगळ्यात जास्त दुसऱ्या क्रमांकाची भ्रष्ट असलेली संस्था आहे. बरोबर. हे आता तुम्ही जर एखाद्या संस्थेला जर कोट करून जर हा अहवाल लिहिला तर त्याला थोडंसं एक्स्ट्राचं वेटेज मिळून जातं. ओके. याचं तुम्हाला काय करायचंय तर ह्या संदर्भात तुम्हाला डेटा गोळा करायचा आहे. हे तुम्ही एक दिवस जर व्यवस्थित बसलात तर तुम्हाला ह्या गोष्टी करायला खूप सोपं जाणार आहे. आता पुढे बघा, निबंधाची सुरुवात करत असताना, निबंधाची प्रस्तावना करत असताना लक्षात ठेवा, मी तुम्हाला सजेस्ट करेल, तुमच्याकडे एक निबंध लिहायला जवळजवळ 90 मिनिटांचा वेळ आहे आणि तुम्हाला 180 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 निबंध लिहायचे आहेत, म्हणजे 3 तासांचा तुमच्याकडे वेळ आहे. सो 180 मिनिटांमध्ये तुम्हाला निबंध लिहायचे आहेत 2, म्हणजे एक निबंध लिहायचा 90 मिनिटांमध्ये. मग 90 मिनिटांमध्ये जर निबंध लिहायचा असेल तर लक्षात ठेवा, निबंधाचा पेपर समोर आला, उत्तरपत्रिका हातात पडलेली आहे, लगेच निबंध लिहायला सुरुवात करायचा नाही. निबंधासाठी काय करायचे तर सगळ्यात पहिल्यांदा मी जसं तुम्हाला सजेस्ट केलं की तुम्हाला पहिले 5 मिनिटे निबंध कोणता लिहायचा आहे याच्यावर वेळ घ्या. कारण की निबंधाचं टॉपिक सिलेक्ट करणे, महत्वाचा टॉपिक ज्याबद्दल तुम्हाला चांगली माहिती आहे, ही ही जी पहिली पायरी आहे ती सगळ्यात महत्वाची आहे. जनरली त्या ठिकाणी आपण काय करतो तर उदाहरणार्थ 2 प्रकारचे निबंध UPSC विचारते. एक आहे फिलॉसॉफिकल एसे, दुसरा आहे सोशल इश्यू बेस्ड एसे. बरोबर का. आता जनरली त्या ठिकाणी जर 8 निबंध किंवा 4 निबंध विचारलेले आहेत आणि 4 पैकी 1 2 3 4 3 निबंध जे आहेत ना हे काय आहेत तर फिलॉसॉफिकल आहेत आणि एक निबंध जो आहे तो थोडासा सोशल इश्यू बेस्ड निबंध आहे. बरोबर का. आपली मानसिकता काय असते बघा, म्हणजे आपण कुठं चुकतो. तुम्ही जनरली काय काय विचार करता तर 90% विद्यार्थी सोशल इश्यू बेस्ड निबंध लिहिणार आहेत. तर मी काय करतो, या 3 पैकी एक निवडतो, म्हणजे माझं काहीतरी वेगळं पण असेल आणि मी काहीतरी वेगळं करेल. डू नॉट डू दॅट. हे करू नका. कारण की जनरली जर तुम्हाला ऑप्शन असेल ना ऍटलिस्ट त्या ठिकाणी जो आपला ऍव्हरेज स्कोर आहे, जो ऍव्हरेज आपल्याला मिळवायचा आहे 125 प्लस, तिथपर्यंत तुम्ही हा निबंध निवडल्याच्या नंतर पोहोचणार आहात. हा, त्या 3 पैकी जर तुम्हाला एक निबंध असं वाटतं की शुअर तुम्हाला त्याचं मिनिंग समजलेलं आहे, एक्झॅक्टली तुम्हाला त्याचा गाभा समजलेला आहे, रियालिटी इज द शॅडो ऑफ आयडिया, तुम्हाला कळलंय की नेमकं प्लेटोला काय म्हणायचंय. बरोबर. अनएक्झामिन लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग, तुम्हाला समजलं की एक्झॅक्टली सॉक्रेटिसला काय म्हणायचं आहे. नॉलेज इज व्हर्च्यू, सॉक्रेटिस काय म्हणतोय तुम्हाला एक्झॅक्टली समजलेलं आहे. ओके. सो इनइक्वालिटी इज कॉज ऑफ एव्हरीवेअर, इनइक्वालिटी इज कॉज ऑफ रिव्होल्युशन, अरिस्टॉटल काय म्हणतोय तुम्हाला समजलेलं आहे. अशा परिस्थितीमध्येच इथं रिस्क घ्या. अन्यथा इथं जर तुम्हाला असं वाटतंय की मला एक्झॅक्टली मुद्दा कळलेला नाहीये, इन दॅट सिनारिओ या ठिकाणी तुम्हाला रिस्क घ्यायची नाहीये. सोशल बेस इश्यू निबंध निवडा आणि त्या ठिकाणी काय करा तर लिहायला सुरुवात करा. लगेच लिहायला सुरुवात करू नका. 5 मिनिटांचा वेळ घ्यायचा कशासाठी तर निबंधाची निवड करण्यासाठी. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुमचा पुढचं सगळ्यात महत्वाचं टास्क काय तर 20 मिनिटं तुम्ही काय करायचे तर त्या निबंधाची संरचना तयार करायची आहे. म्हणजे तुम्हाला जे कच्च्या कामासाठी पाठीमागे दिलेले असतील त्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी एक रफली तयार केला की मी प्रस्तावनेमध्ये काय लिहिणार आहे, मी बॉडीमध्ये काय लिहिणार आहे, मी कन्क्लुजन मध्ये काय लिहिणार आहे. सो 20 मिनिटांचा वेळ घ्या आणि ते छोटे 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 पॉईंट्स तयार करा की जे तुम्हाला एक्झॅक्टली निबंधामध्ये लिहायचे आहेत. म्हणजे तुमचा रोड मॅप तयार असू दे की व्हेअर एक्झॅक्टली आय वॉन्ट टू गो, मला कुठे जायचे आहे. हा जर तुमचा रोड मॅप तयार असेल तर तुम्हाला यामध्ये त्या ठिकाणी उत्तर लिहायला सुरुवात केल्याच्या नंतर तुम्हाला समस्या जाणवणार नाहीत. जर तुम्ही निबंधाची संरचना कच्च्या पानावर जर केली नाही आणि डायरेक्ट निबंध लिहायला सुरुवात केली तर याचा फटका तुम्हाला बसू शकतो. निबंधाचे 2-3 पानं झाल्याच्या नंतर तुम्हाला एक्झॅक्टली लिहायचं काय हेच आठवणार नाहीये. तुमचे मुद्दे रिपीट होताना तुम्हाला पाहायला मिळतील. सो रिपिटेशनमुळे रीड करणारा एक्झामिनर जो आहे तो इरिटेट होऊ शकतो. सो याची काळजी घ्यायची आहे, लक्षात ठेवा. आणि नंतर तुम्ही काय करू शकता, निबंधाची संरचना तयार झाल्यानंतर तुम्ही निबंध लिहायला सुरू करू शकता. सो ऑलमोस्ट तुम्ही 60 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला 1000 ते 1200 शब्द लिहायचे आहेत. म्हणजे 1000 ते 1100 शब्द तुम्हाला 60 मिनिटांमध्ये लिहायचे आहेत. आणि शेवटी काय करायचे, शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर लक्षात ठेवा, निबंध लिहिल्याच्या नंतर थोडं चेक करायचं, महत्वाच्या शब्दांना अंडरलाईन केली का, रेषा मारल्यात का, कुठं काय चुकलं नाही ना. तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर 90 मिनिटे तयार होतात.
ह्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्ही संरचना करायला 15 मिनिटं घेऊ शकता. वरचे 5 मिनिटं ॲडिशनली आन्सर रायटिंगला वाढवून देऊ शकता, म्हणजे निबंध लिहायला. सो मला सांगायचं काय यामध्ये लक्षात ठेवा, की निबंध लिहित असताना निबंधाचा पेपर समोर आल्याच्या नंतर लगेच लिहायला सुरू करू नका. रिपिटेशनचा प्रॉब्लेम तुम्हाला नंतर पुढे उद्भवू शकतो. आणि त्यानंतर प्रस्तावनेमध्ये तुम्ही काय करणार आहात, तर कोटेशन एखादं आठवून ठेवा. तुम्ही बॉडीमध्ये कोणाला कोट करणार आहात, तर ते एखादं कोटेशन आठवून ठेवा. तिथं कोणकोणते मुद्दे टाकणार आहात ते तुम्ही त्या ठिकाणी साईडला लिहून ठेवा. जेणेकरून लिहायला सुरुवात केल्याच्या नंतर मी कुठं अडकणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. ओके. आता एक्झॅक्टली जर बघा प्रस्तावनेमध्ये काय लिहायचं, खूप जणांच्या मनामध्ये डाऊट्स किंवा शंका असतात की सर एक्झॅक्टली प्रस्तावनेमध्ये काय लिहायचं. प्रस्तावना इज लाईक द ट्रेलर तुमच्या चित्रपटाचा. आजकाल काय असतं माहितीये का, की नवनवीन चित्रपट येण्यासाठी किंवा जे येतात मार्केटमध्ये त्याचे ट्रेलर पिक्चरच्या अगोदर तुम्हाला पाहायला मिळतात. आणि ट्रेलरमध्ये काय असणार आहे, त्यामध्ये तुम्ही बघता की त्या एक्झॅक्टली त्या मूवीमध्ये काय आहे याचा थोडक्यात सारांश तुम्हाला इथे दिलेला असतो. म्हणजे तुम्हाला तो जो त्या ठिकाणी इनिशियल लेवलला ट्रेजर जो आहे तो बघितल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी पुढची चाहूल लागते की यामध्ये त्या ठिकाणी काय दिलेलं असणार आहे. मग आपल्याला या प्रस्तावनेमध्ये जो एक्झामिनर आहे, जो तुमचं उत्तर चेक करणार आहे, त्याला हे दाखवायचं आहे की मला हा निबंध नीट समजलेला आहे आणि मी कोणत्या दिशेनं हा निबंध घेऊन जाणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्हाला निबंधाची प्रस्तावना, निबंधाचा एक्झॅक्टली गाभा जो आहे तो या ठिकाणी सांगायचा आहे. मग हे सांगत असताना तुम्ही कोटेशननं पण याची सुरुवात करू शकता. कोटेशन जे असतात लक्षात ठेवा, त्या कोटेशननं सुद्धा तुम्ही याची सुरुवात करू शकता. बरोबर. म्हणजे सगळ्यात कॉमन वे आहे की तुम्हाला हे जे मी 15 टॉपिक दिलेत या संदर्भात 2-2, 3-3 कोटेशन काढून ठेवा, पाठांतर करून ठेवा. त्याचबरोबर जर तुम्ही तुमच्याकडे डेटा जर त्या ठिकाणी तुम्हाला मिळाला असेल, डेटा गोळा करून ठेवा. हे कॉमन गोष्ट आहे, ते तुम्हाला कराव्याच लागणार आहेत. बरोबर. हे तुम्ही कोटेशनला सुरुवात करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की सर किती शब्दांची त्या ठिकाणी प्रस्तावना असली पाहिजे, असा प्रश्न सुद्धा तुमच्या मनामध्ये तुम्हाला पडलेला असणार आहे. तर लक्षात ठेवा, प्रस्तावना करत असताना कमीत कमी 150 शब्दांची किंवा जास्तीत जास्त 200 शब्दांची तुम्ही प्रस्तावना करू शकता. म्हणजे एक पान, एक ह्या साईडचं पान आणि दुसरं ह्या साईडचं पान, म्हणजे पूर्णपणे 2 पानांची तुमची प्रस्तावना असणार आहे. मग प्रस्तावना करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित कोटेशन, त्या कोटेशनचं एक्सप्लेनेशन आणि त्या संदर्भाचं त्या ठिकाणी वेगवेगळे अप्रोचेस तुम्हाला तिथे सांगावे लागणार आहेत. आता बघा, त्याचबरोबर तुम्ही एखादी स्टोरी सांगून सुद्धा तुमच्या निबंधाची सुरुवात करू शकता. बाय गिव्हिंग युअर स्टोरी. ओके. तुम्ही एखादी गोष्ट सांगून सुद्धा निबंधाची सुरुवात करू शकता. ओके. आता उदाहरण तुम्हाला मी देतो. उदाहरणार्थ, निबंधाचा विषय काय आहे, तर शिक्षण हे जे आहे, शिक्षण हे समानता घडवते, समानता निर्माण करते की विषमता, असा निबंध युपीएससीने विचारला होता. शिक्षण हे समानता निर्माण करते की विषमता निर्माण करते, असा निबंध युपीएससीने विचारलेला आहे. ओके. आता ह्या निबंधाची सुरुवात तुम्ही कशी कराल, जर तुम्हाला अशा निबंधाची सुरुवात स्टोरीनं करायची आहे, तुम्हाला एक्झॅक्टली यामध्ये काय विचारलंय, शिक्षण एज्युकेशन जे आहे ते समानता पण त्या ठिकाणी निर्माण करतंय आणि विषमता सुद्धा. तर मग तुम्ही 2 प्रकारचे कॅरेक्टर्स या ठिकाणी, आणि स्टोरी लिहित असताना लक्षात ठेवा, स्टोरी सुद्धा रिअल इश्यू बेस असेल किंवा रिअल स्टोरी असेल तरी सुद्धा चालणार आहे, किंवा फ्रिक्शनल स्टोरी असेल तरी सुद्धा चालणार आहे. फ्रिक्शनल म्हणजे काय, तर तुम्ही तयार केलेली स्टोरी आहे, लक्षात ठेवा ती. ओके. मग तुम्ही एक स्टोरी तयार करू शकता. पहिले काय, की प्रिया नावाची मुलगी आहे, प्रिया, आणि दुसरी आहे त्या ठिकाणी सरोज नावाची मुलगी. 2 स्टोरी तुम्ही लिहू शकता. आणि लक्षात ठेवा, निबंधाचे पॅसेज जे आहेत ना, पॅसेज 4 ते 5 किंवा 6 लाईनच्या पुढे लिहू नका. कधी कधी मुलांचं अख्खं पान भरून पॅसेज असतो. आता पॅसेज छोटे करा, वाक्य छोटे करा, जेणेकरून एखादा पॅसेज संपला तर दुसऱ्या पॅसेज पासून एक्झामिनरला वाचत असताना त्याचं अटेन्शन वाढतं, लक्षात ठेवा. आणि अटेन्शन जर वाढत असेल तर तो त्या ठिकाणी इंटरेस्ट घेऊन वाचतो. दुसरी महत्वाची गोष्ट काय, जर छोटे छोटे वाक्य जर असतील तर वाक्य छोटे वाचत असताना खूप लवकर गोष्टी समजतात. पण वाक्य खूप मोठे केलेत, खूप त्या ठिकाणी क्रिटिकल केलेलं आहे, तर मग त्या ठिकाणी समजून घ्यायला जड जातं. बरोबर. मग प्रिया आहे, सरोज आहे. प्रिया ही शहरी भागामध्ये राहते, तिला सगळ्या सोयीसुविधा मिळत आहेत. बरोबर. परंतु आणि हिला 6 ते वय वर्ष त्या ठिकाणी किंवा 8वी पर्यंत हिला शिक्षण मोफत मिळत आहे. सरोज ग्रामीण भागात राहते,
सरोज त्या ठिकाणी काय करते ग्रामीण भागामध्ये तिला रोज शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे. ती पायी चालत जाते आणि तिचं त्या ठिकाणी अशा म्हणजे तिला रस्ते नाहीयेत, तिला व्यवस्थित त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टची सुविधा नाहीये. तिच्याकडे त्यानंतर इन्स्ट्रुमेंट सुद्धा नाहीयेत. पण तिला सरकार त्या ठिकाणी काय करत आहे, तर 8वी पर्यंत शिक्षण पूर्ण त्या ठिकाणी मोफत देत आहे. 8वीच्या नंतर प्रियाच्या घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे ती पुढे शिक्षण पूर्ण करत आहे. 8वीच्या नंतर प्रिया काय करत आहे, शिक्षण पूर्ण करत आहे. आता मला स्टोरी फॉर्मॅटमध्ये सांगायचं आहे. मी तुम्हाला गाभा सांगतो त्याचा. सरोज जी आहे त्या ठिकाणी 8वी नंतर काय करते, तर ड्रॉप होते. कारण की आर्थिक परिस्थिती जी खराब आहे सरोजची. आणि सरोजची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे सरोज 8वीच्या नंतर शिक्षण पूर्ण घेऊ शकत नाही किंवा शहरी भागामध्ये जाऊन ते शिक्षण पूर्ण करू शकत नाही. कारण की घरची परिस्थिती खराब आहे. प्रियानं 8वी नंतर शिक्षण पूर्ण केलं, चांगलं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, डिप्लोमा केला किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, पीएचडी केली आणि प्रिया चांगल्या पदावर नोकरीला लागली. सरोज ही त्या ठिकाणी प्रिया चांगल्या पदावर नोकरीला कशामुळे लागलेली आहे? फक्त एज्युकेशनमुळे, शिक्षणामुळे. सरोज आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे शिक्षण घेऊ शकलेलं नाहीये आणि सरोज त्या ठिकाणी हाऊस वाईफ म्हणून राहिलेली आहे. सो सरोज प्रियाला चांगलं शिक्षण मिळाल्यामुळं सरोज प्रिया जी आहे सरोजपेक्षा पुढे आहे. सरोजला चांगलं शिक्षण न मिळाल्यामुळे सरोज त्या ठिकाणी पाठीमागे आहे. म्हणजे शिक्षण हे समानता निर्माण करतं की विषमता? तर या ठिकाणी तुम्हाला दोन्ही बाजू सांगायच्या की एज्युकेशन समानता कशी निर्माण करते, तर एज्युकेशनमुळे त्या ठिकाणी राईट्स मिळतात. लोकांना आपल्या अधिकाराची, आपल्या हक्काची जाणीव होते वगैरे वगैरे. त्यामुळे लोक त्या ठिकाणी पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल जे काही त्या ठिकाणी इक्वॅलिटीची डिमांड करतात. पण या ठिकाणी दोन कॅरेक्टर्स मधून आपण काय आपल्याला काय दिसतंय, विषमता सुद्धा शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण होत आहे. ओके. सो बाय पुटिंग द स्टोरी, तुम्ही स्टोरी सांगून काय करू शकता, तुमच्या निबंधाची सुरुवात करू शकता. बरोबर का? समजतंय? त्याचबरोबर तुम्ही एखादा अहवाल जो आलेला आहे, एखादी त्या ठिकाणी एखादा निबंध जो आहे, हा कॉन्टेम्पररी इश्यू बेस असतो. उदाहरणार्थ निबंध विचारला आहे की दहशतवाद निबंध विचारला असं कन्सिडर करा. आणि नुकताच आपल्या देशामध्ये पहलगाम या ठिकाणी काश्मीर ह्या भागामध्ये, काश्मीरच्या खोऱ्यामध्ये पहलगाम या ठिकाणी काय झाला होता, दहशतवादी हल्ला झाला होता. सो याची सुरुवात आता ते त्या ठिकाणी त्यांनी मेन्शन नाही केलेलं दहशतवादी हल्ला. प्रश्न काय विचारलेला आहे, निबंधाचा विषय फक्त दहशतवाद असा आहे. निबंधाचा विषय काय आहे, दहशतवाद असा निबंधाचा विषय आहे. बट ह्या निबंधाच्या विषयामध्ये असा विचारला की दहशतवाद ही देशाच्या अंतर्गत सुरक्षेला मोठं आव्हान ठरत चाललेली आहे, असा निबंधाचा विषय आहे. मग या ठिकाणी तुम्ही निबंधाची सुरुवात नुकत्याच 2025च्या सप्टेंबर महिन्यामध्ये काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. काश्मीर खोऱ्यामध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये जे त्या ठिकाणी पर्यटक आहेत यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. त्यानंतर काश्मीरच्या याचा याचा दूरगामी परिणाम म्हणून काश्मीरच्या इकॉनॉमी याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणजे दहशतवाद आणि त्या ठिकाणी जी लोकांमध्ये एक मोठी भीती निर्माण झाली आहे, ही तुम्ही लिंक केली लगेच. म्हणजे ती स्टोरी जी आहे, ऍक्च्युली हा जो निबंध आहे, हा निबंध तुम्ही त्या ठिकाणी लगेच एका इन्सिडेंटनं जोडला. बरोबर? म्हणजे तुम्ही काय करू शकता लक्षात ठेवा, एखादी त्या ठिकाणी कॉन्टेम्पररी चालू घडामोडीची घटना सांगून तुम्ही निबंधाला सुरुवात करू शकता. बरोबर? त्याचबरोबर एखादा महत्वाचा विषय आहे, त्या महत्वाच्या विषयाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगून तुम्ही त्या निबंधाची सुरुवात करू शकता. गॉट इट? समजलं? म्हणजे इतिहासामध्ये त्या पर्टिक्युलर विषयाबद्दल काय काय घडामोडी घडलेल्या आहेत, तिथून तुम्ही कंटेम्पररी समकालीन कालखंडापर्यंत येऊ शकता. सो आतासाठी हेच 4 अप्रोच राहू द्या. तुम्ही खूप सारे वेगवेगळे अप्रोच सुद्धा त्या ठिकाणी समजून घेऊ शकता निबंधाचे. पण आता काही मोजक्या गोष्टी या मोमेंटच्या नंतर, या कालखंडाच्या नंतर तुम्ही काय करायचं लक्षात ठेवा. मिनिमम रिसोर्सेस, मॅक्झिमम रिव्हिजन अँड मॅक्झिमम आन्सर रायटिंग. म्हणजे आता खूप साऱ्या गोष्टींच्या मागे धावायचं नाही, हे पण करायचंय, ते पण करायचं नाही. एकदम सरळ साध्या गोष्टी ठेवा आणि पुढे चला. ओके. आता निबंधाची जो गाभा आहे, तो गाभा त्या ठिकाणी काय असला पाहिजे, आपण त्याला बॉडी असं म्हणतो ना जनरली. निबंधाचा गाभा. ओके. निबंधाचा गाभा लिहित असताना मी तुम्हाला जनरली एक एक खूप साधा आणि सरळ अप्रोच सांगतो. आता जनरली खूप सारे अप्रोच आहेत, पेस्टल अप्रोच आहे किंवा त्या ठिकाणी समस्या
शासकीय उपाय आणि उपाय असा अप्रोच त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. पण एक साधं तुम्हाला अप्रोच सांगतो, की बघा आपले जे जीएसचे विषय असतात, GS1, GS2, GS3, GS4 बरोबर. आता ह्यामध्ये तुम्हाला जनरली काय पाहायला मिळतं बघा, जीएस मध्ये आपल्या इतिहास, भूगोल, भारतीय समाज. इथं तुम्ही जनरली बघता राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध. ओके. इथं तुम्ही जनरली काय बघता, अर्थशास्त्र, त्यानंतर पर्यावरण. ओके. इथं बघ तुम्ही नैतिकता. आता 1 2 3 4 5 6 7 8 मी तुम्हाला ऍट अँगल या ठिकाणी दिलेले आहेत. कोणताही जो निबंधाचा तुमचा विषय आहे, उदाहरणार्थ नक्षलवाद हा घ्या. नक्षलवाद हा तुम्ही टॉपिक कन्सिडर केला, तुम्हाला विचारलेला आहे. कोणताही विषय घ्या, त्या विषयाला त्या विषयाला जोडत असताना त्या विषयाची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे. एका अर्ध्या पानामध्ये त्या ठिकाणी ऐतिहासिक पार्श्वभूमी, अर्धा किंवा अर्ध्यापेक्षा जास्त पान तुम्हाला त्या विषयाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगायची आहे. मग नक्षलवादी सांगत असताना तुम्ही सांगू शकता की 1960च्या दशकामध्ये, प्रामुख्याने 1967 मध्ये सगळ्यात पहिल्या तर देशामध्ये नक्षलबारी जो पश्चिम बंगालमधला भाग आहे, त्या ठिकाणी चारू मुजुमदार यांच्या नेतृत्वाखाली ही मुवमेंट सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग ह्याचे तुम्हाला वेगवेगळे टप्पे सांगायचे आहेत. मग पहिला टप्पा 1967 टू 1971, दुसरा टप्पा 1980 टू 2004, तिसरा 2004 टू 2009, 9 ते आतापर्यंत. म्हणजेच काय, तर तुम्हाला त्या ठिकाणी हिची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून सांगायची आहे. त्यानंतर याची भौगोलिक पार्श्वभूमी किंवा भौगोलिक बाबतींना तुम्हाला त्या ठिकाणी ह्याला लिंक करायचं आहे, की भारताच्या कोणत्या भूभागामध्ये तुम्हाला प्रामुख्याने नक्षलवाद मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित झालेला पाहायला मिळतो. तर रेड कॉरिडॉर आपण जनरली त्या ठिकाणी ही टर्म यूज करतो. जिथं आदिवासी मोठ्या प्रमाणात राहतात, जिथं त्या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्ती आहे, बेरोजगारी आहे, अशिक्षितपणा आहे, अशा भागात तुम्हाला त्या ठिकाणी काय पाहायला मिळते, तर नक्षलवाद पाहायला मिळते. त्यानंतर याचा भारतीय समाजावर काय परिणाम होतोय, लक्षात ठेवा. भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भीतीचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळतं. देशाच्या अंतर्गत सुरक्षेला खूप मोठा धोका आहे. ज्या भागामध्ये नक्षलिझम आहे त्या भागामध्ये शिक्षण, आरोग्य ह्याच्यावर सुद्धा एक मोठा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुम्हाला पाहायला मिळतो. यालाच तुम्ही राजकीय बाबींशी कनेक्ट करू शकता. ड्यू टू द लॅक ऑफ पॉलिटिकल विल पॉवर, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे देशामध्ये आजपर्यंत नक्षलवादाचा प्रश्न आपला गहन किंवा गंभीर झालेला पाहायला मिळतो. तो त्याचे कारणे, त्याच्या समस्या, त्याचे उपाय तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. आणि आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे जागतिक पातळीवर याचा काय परिणाम होतो, तर लक्षात ठेवा. नक्षलवादाला जनरली चीनकडून भारतामध्ये खतपाणी घातलं जातं. लक्षात ठेवा, कोणाकडनं, चीनकडनं खतपाणी घातलं जातं. सो याच्यामुळे, नक्षलवादामुळे भारत आणि चीनच्या संबंधावर काय परिणाम होत चाललेला आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये नेपाळमध्ये आतापर्यंत नक्षलवाद्यांना प्रशिक्षण दिलं गेलं, कोणाकडनं, चीनकडनं. त्यामुळे भारत आणि नेपाळच्या संबंधावर काय परिणाम झाला. सो या ठिकाणी या गोष्टी कनेक्ट करायच्या आहेत. अर्थशास्त्र, मोठ्या प्रमाणामध्ये भारत सरकारचा नक्षलवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा नक्षलवाद संपवण्यासाठी आतापर्यंत खर्च झालेला आहे. मग त्याचे त्या ठिकाणी परिणाम काय झाले आहेत, त्याच्यावर शासन काय करत आहे वगैरे, शासकीय उपाय वगैरे वगैरे. पर्यावरण, मोठ्या प्रमाणात जल, जमीन, जंगलचा मुद्दा घेऊन नक्षलिझमची मुवमेंट आपला पुढे गेलेली पाहायला मिळते. आणि नैतिकता, मोठ्या प्रमाणात तुम्हाला हे पाहायला मिळतं की प्रशासकीय जे अधिकारी आहेत यांनी जो आदिवासी जो त्या ठिकाणी समाज आहे, आदिवासी समुदायाचा, आदिवासी कम्युनिटीचं मोठ्या प्रमाणात शोषण केलेलं आहे. सो कुठंतरी लॅक ऑफ, आपण म्हणतो ना, की प्रशासकीय नैतिकता कुठेतरी आपल्याला कमी पाहायला मिळते. सो तुम्ही लक्षात ठेवा, प्रत्येक जो अप्रोच आहे, जर एका एका पानामध्ये सांगितलं तर तुमचे 7 ते 8 पानं तयार होतात तुमच्या बॉडीचे. तुमच्या गाभ्याची 7 ते 8 पानं त्या ठिकाणी तयार झालेली तुम्हाला पाहायला मिळतात. ओके. आणि शेवटचा ह्यातला जर भाग असतो म्हणजे कन्क्लुजन करत असताना तुम्ही काय करणार आहात. आता हे लक्षात ठेवा, जे 2025च्या मुख्य परीक्षेला मुलं आहेत त्यांनी लक्षात ठेवा, 9049781568 ह्या नंबरवर मला मेसेज करा. मी तुम्हाला टेक्स्टबुकच्या जी मुख्य परीक्षेची मेंटरशिप बॅच आहे फ्रीमध्ये, त्याचा तुम्हाला मी ऍक्सेस देऊन टाकेल. आता मी इथं खूप कमी वेळेमध्ये म्हणजे शॉर्टमध्ये निबंधाचा विषय समजून सांगितलेला आहे, कारण की तुमचा वेळ वाया जायला नको. कारण तुम्हाला वाटतं की थोडं अजून सविस्तररित्या निबंधाला समजून घ्यायचं आहे,
तर मला मेसेज करा. मी टेक्स्टबुकच्या ॲपवर जवळ-जवळ 3 तासामध्ये हा विषय चांगल्या पद्धतीनं समजून सांगितलेला आहे. सो आय होप त्या ठिकाणी इथं मी थोडक्यात प्रयत्न केलेला आहे, की कशा पद्धतीनं कमी वेळेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. तुम्ही पुढे कन्क्लुजनमध्ये त्या ठिकाणी त्याला चांगल्या तुम्ही टेक्स्टबुकच्या ॲपमध्ये ह्याला चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता. इफ यू आर इंटरेस्टेड मेसेज मी तुमचं मला हॉल तिकीट पाठवा. मी पुढे फॉरवर्ड करतो तुम्हाला मोफत ॲक्सेस दिला जाईल. आता पुढचा भाग त्या ठिकाणी आहे कन्क्लुजनचा. कन्क्लुजन कसं करायचं? लक्षात ठेवा, जनरली कन्क्लुजन करत असताना तुम्हाला कधीही निगेटिव्ह अँगल सांगायचे नाहीयेत. पॉझिटिव्ह वे सांगून तुम्हाला पुढे जायचं आहे. म्हणजेच काय, तर एखादं कोटेशन असेल किंवा त्या ठिकाणी आपण जनरली याला उपायाच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी सांगू शकतो, की उपाय कशा पद्धतीने नक्सलिझमवर उपाय असू शकतात आणि कन्क्लुजन म्हणजे एक प्रकारचा सार आहे, की तुम्ही प्रस्तावनेमध्ये तुम्ही बॉडीमध्ये काय सांगितलेलं आहे, एक प्रकारचा पॉझिटिव्ह अँगल त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचा आहे, की बाबा जरी ह्या समस्या असल्या तरी सुद्धा आपण ह्या अशा पद्धतीने याच्यावर काम करू शकतो आणि आपण पुढे जाऊ शकतो. ओके. आणि अजून एक महत्त्वाची त्या ठिकाणी सूचना, निबंध लिहित असताना निबंध हा फक्त आणि फक्त पॅसेजमध्येच लिहायचा आहे. निबंध हा त्या ठिकाणी पॉइंट फॉर्मॅटमध्ये लिहायचा नसतो. निबंध त्या ठिकाणी लिहित असताना बुलेट पॉइंट्स वापरू नका. लक्षात ठेवा. निबंधामध्ये कोटेशन कमीत कमी 3 ते जास्तीत जास्त 4 वापरू शकता. प्रस्तावना, बॉडी, कन्क्लुजनमध्ये किंवा बॉडीमध्ये एखादं एक्स्ट्राचं तुम्ही कोटेशन वापरू शकता. कधी-कधी असं होतं, की कोटेशन ज्या व्यक्तीनं दिलंय त्या व्यक्तीचं आपल्याला नाव आठवत नाही. नाही जरी त्या सिनारिओमध्ये नाव आठवलं, तरी त्या कोटेशनचा अर्थ सांगून पुढे जा. बरोबर? सो ह्या काही बेसिक गोष्टी या संदर्भात मी सविस्तररित्या चर्चा केलेली आहे. जर तुम्हाला ॲक्सेस हवा असेल तर मला मेसेज करा किंवा तुमचे निबंध जर माझ्याकडनं चेक करून घ्यायचे असतील तर मला ह्या नंबरला WhatsAppला तुमचा निबंध PDF स्वरूपात पाठवा. मी ते चेक करून देईन. ओके? सो थोडक्यात आपण या ठिकाणी निबंध समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला माहिती आहे की हे खूप शॉर्ट आहे. यात तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींचं त्या ठिकाणी आकलन येणार नाही. पण इथं आपण महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यावर त्या ठिकाणी हे टॉपिक्स मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते. त्यामुळे आपण हे छोटं लेक्चर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. ओके. चला इथंच थांबूया. लोकशाही डबल झालं का? लोकशाही आणि एक लोकसंख्या असं पाहिजे होतं आपल्याला. लोकसंख्या. ओके. चलो. थांबूया इथं आपण. थांबूयात. थँक यू सो मच फॉर द सेशन. टेक केअर. बाय. हॅव अ नाईस डे.